बाबा रामदेव यांच्या पतंजलीला नागपूर मिहान येथील 230 एकर जमीन राज्य सरकारनं मुद्दाम अल्प दरात दिली असा आरोप मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी केला। मिहान इथं पतंजलीसाठी 1 कोटींऐवजी 25 लाख अशा स्वस्त दरानं महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट यांनी ही जमीन दिली। या संदर्भात कोर्टात जनहित याचिका दाखल करू असं निरुपम यांनी सांगितलं। ठाणे महानगरपालिकेचा 2017-2018चा तब्बल 3390 कोटींचा अर्थसंकल्प आयुक्त संजीव जयस्वाल यांनी महासभेसमोर सादर केला। सत्ताधारी शिवसेनेनं मालमत्ता करात सूट देण्याचं जे आश्वासन दिलं होतं त्याला मात्र केराची टोपली दाखवण्यात आली, किंबहुना मालमत्ता करात 10% वाढ प्रस्तावित आहे। नियमित वसुलीसह एप्रिल महिन्यामध्ये कोणत्याही परिस्थितीत 20 कोटी मालमत्ता कर आणि 10 कोटी पाणी कर वसूल करण्याचे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले आहेत। याबाबत कुठलेही कारण ऐकून घेतलं जाणार नाही असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला आहे। मुलीनं कुटुंबियांच्या मर्जीविरोधात प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून मुलीच्या वडिलांनी वधूच्या दिराचा खून केल्याची घटना नागपूरमध्ये घडली। सौरभ गोईकर असं मृत तरुणाचं तर दशरथ चिंचोळे असं आरोपीचं नाव आहे। शुभम गोईकर यानं गेल्या आठवड्यात रोशित चिंचोळेसह प्रेमविवाह केला होता। यानिमित्त घरी पूजेच्या कार्यक्रमातच आलेल्या दशरथ चिंचोळेंनी शिवीगाळ सुरू केली। त्यावेळी त्यांना समजावण्यास गेलेल्या सौरभवर त्यांनी सोबत आणलेल्या चाकूनं वार केले। यात सौरभचा मृत्यू झाला। चंदन सिंग या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यानं मरीन ड्राईव्ह इथं आत्महत्येचा प्रयत्न केला। रूममेटसह झालेल्या भांडणानंतर त्यानं व्हॉट्सअप ग्रुपवर आत्महत्या करत असल्याची माहिती दिली। त्यानंतर शिक्षकांनी डायघर पोलिसांच्या मदतीनं चंदनचं लोकेशन शोधून काढत त्याला जेटी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत। दरम्यान हा काही रॅगिंगचा प्रकार आहे का याबाबत डायघर पोलीस अधिक तपास करत आहेत। अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ केल्याच्या आरोपाखाली दहिसर पूर्वेतील कबूतरखान्याजवळील शिवकृपा सोसायटीच्या बाजूला असलेल्या जैन मंदिराच्या महाराज परमानंद सागर या साधूला पोलिसांनी अटक केली आहे। मंदिराशेजारील शिवकृपा सोसायटी या इमारतीच्या सुरक्षा रक्षकाच्या 5 वर्षाच्या मुलीवर या नराधम बाबानं लैंगिक अत्याचार केले, त्याला अटक करण्यात आली आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।